आपलं माननीय आमदार राजकुमार बडोले साहेबांच्या संकल्पनेतून आपलं हे आमदार सांस्कृतिक महोत्सव अर्जुनी मोरगाव विधानसभा याचं आयोजन आपण 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये संपन्न होतं आणि हे एकदम म्हणजे भारतीय संस्कृतीचे वेगवेगळे छटा याच्यामधून दिसणार आहेत। जसं आमचं 19 तारखेला पावा यांचा लाईव्ह म्युझिक अँड मेडिटेशन, त्यांचं मेडिटेशनवर एकदम सायलेंट इंटरनॅशनल गायक आहे तो, वेगवेगळ्या देशामध्ये त्यांचं कॉन्सर्ट झालेले आहेत। त्यांचा 19 तारखेला उद्घाटनीय कार्यक्रम त्यांचा ठेवलेला आहे। परत 20 तारखेला आपलं दांडिया स्पर्धा आहे, ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या, आता राज्य म्हटलं तर आपलं MP आणि छत्तीसगड लागून आहे, त्याच्यामुळे तिकडून पण आपल्याकडे बरेचसे रजिस्ट्रेशन झालेले आहेत। तसं दांडिया स्पर्धा पण आपण आयोजिलेला आहे, ते 20 तारखेला त्याचं आयोजन केलेलं आहे। परत 21 तारीख हे दोन्ही कार्यक्रम हे सडक अर्जुनी आशीर्वाद लॉनला होतील आणि 21 तारखेला 21, 22 आणि 23 असे 3 कार्यक्रम आपला मोरगाव अर्जुनी जिल्हा परिषद शाळेचे प्रांगण या ठिकाणी होणार आहे। जसं 21 तारखेला पारंपरिक नृत्याची स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर नाव नोंदणी झालेले आहेत। 22 तारखेला आपलं सुप्रसिद्ध जी शिवालीताई पाटील आहे त्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम आपण आयोजन केलेला आहे। परत 23 तारखेला आपला इंडियन आयडल फेम सवाई भट्ट यांचं संगीताचा लाईव्ह कॉन्सर्ट आपण आयोजिलेलं आहे। तर असं एकदम 5 दिवसाचं एक सुंदर असं सांस्कृतिक आयोजन आपण या विधानसभा क्षेत्रामध्ये केलेलं आहे। वेळ काय असेल कार्यक्रमाची? आपण वेळ सायंकाळची 6 वाजताचा वेळ, सगळ्या कार्यक्रमांसाठी 6 वाजताचा वेळ ठेवलेला आहे। हे कार्यक्रम कोणी येणार आहे 19 तारखेला? आपल्या 19 तारखेला उद्घाटनीय कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। तर प्रफुल्ल पटेल साहेब खासदार त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे। उद्घाटनीय म्हणून आपले इंद्रनील साहेब पालकमंत्री गोंदिया जिल्ह्याचे ते आमंत्रित केलेले आहेत, ते येणारच आहेत। स्वागताध्यक्ष म्हणून आपले बडोले साहेब आणि बाकी उपेंद्र कोठेकर साहेब, परिणय फुके साहेब, राजेंद्र जैन साहेब, विजय रांगडाले साहेब, विनोद अग्रवाल साहेब, संजय पुराण साहेब, नायकराम भेंडारकर साहेब, वीरेंद्र अंजनकर सर, प्रेम रांगडालेजी, सीताताई रांगडाले आणि सुरेंद्र नायडू असे आपण महायुतीचे सगळे पदाधिकारी आहेत, त्यांना आपण उद्घाटनीय कार्यक्रमामध्ये निमंत्रण दिले। आमदार सांस्कृतिक महोत्सव आहे, तर आपल्या लोकल लेवलवर काही लोकांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला आहे? एक्झॅक्टली, ते आपण जे स्पर्धा ठेवलेल्या आहेत ते लोकल लेवलचे, म्हणजे आपल्या भागातील लोकांना तिथं सहभाग घेता येईल त्याच्यासाठी। स्पर्धकांना जर तुमच्याकडे नोंदणी करायची आहे तर कुठं करतील, कधीपर्यंत करू शकतील? आपण शेवटचं म्हणजे 18 तारखेपर्यंत आपण ते नोंदणीचं ठेवलेलं आहे, कारण 19 तारखेला आपला कार्यक्रम सुरू होते। तर आपण त्या पॉम्पलेट किंवा जे काही आम्ही बॅनर वगैरे छापलेला आहे, ऑनलाईन हे केलेलं आहे आम्ही, किंवा अजून बॅनर लावलेला आहे, त्याच्यामध्ये आपण संपर्क क्रमांक दिलेला आहे, त्याद्वारे आपण ते नोंदणी स्वीकृत करत आहे। हे पहिलं वर्ष आहे कार्यक्रमाचं? हा आपण सुरुवातीला आपण प्रयत्न करतो आहे, पहिला वर्ष खूप चांगलं व्हायला पाहिजे आणि आता दरवर्षी हा कार्यक्रम होणार आहे। आम्ही प्रयत्न करू की प्रत्येक वर्षी हा असं अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल तो आपण प्रत्येक वर्षी प्रयत्न करूया।